तासगाव तालुक्यातील मनेराजुरी बोरगाव रोडवरील कोड्याचा माळ परिसरात खासगी बसला अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना घडली। MS09EM 8442 क्रमांकाची ही खासगी बस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार सदर खासगी बस उमेश घोडके यांच्या मालकीची असून बसचे चालक विशाल निळकंठ स्वामी राहणार माधवनगर सांगली आहेत। मनेराजुरी बोरगाव मार्गावरून बस जात असताना अचानक बसला आग लागल्याचे समोर आले। आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने बसमधील आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण वाहनाला वेढा दिला। प्राथमिक माहितीनुसार बसच्या AC सर्किटमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे। आग इतकी भीषण होती की काही वेळातच बसचा मोठा भाग आगीच्या भक्षस्थानी पडला आणि अखेर संपूर्ण बस जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जळीत बसची पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली। दरम्यान बसला आग लागल्याची घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली, AC सर्किटमध्ये नेमका कोणता बिघाड झाला आणि आग लागल्यानंतर बसमध्ये कोणती परिस्थिती निर्माण झाली याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे। या घटनेमुळे मनेराजुरी बोरगाव रोडवरील कोड्याचा माळ परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती। जळीत बस पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मात्र आगीत खासगी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेचा पुढील तपास राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून सुरू असून तपासाअंती आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे।